नमस्कार, मी डॉक्टर अनिता नागले. वेलकम टू माय चॅनल आयुर्वेदिक किचन रेमेडीज. आयुर्वेद हे प्राचीन भारतीय वैद्यकशास्त्र आहे. या व्हिडिओमध्ये आपण आयुर्वेदाची निर्मिती कशी झाली व आयुर्वेदशास्त्राच्या विविध शाखांविषयीची माहिती बघूया. वेद म्हणजे ज्ञान. वेद हे 4 आहेत: ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. हे 4 वेद म्हणजे अथांग ज्ञानसागर आहे. अथर्ववेद या 4थ्या वेदात आयुष्यासंबंधी विचार केला आहे. या अथर्ववेदाचा एक भाग आयुर्वेद आहे. आयुषः वेदः इति आयुर्वेदः. आयुष्याबद्दलचे संपूर्ण ज्ञान म्हणजे आयुर्वेद. शरीर, इंद्रिये, मन आणि आत्मा यांच्या एकत्रित संयोगाला आयुष्य असे म्हणतात. आयुर्वेदामध्ये या सर्व घटकांचा विचार केला आहे. केवळ रोग बरा करणे हे आयुर्वेदाचे उद्दिष्ट नाही. शरीराबरोबर मन व आत्मा यांची उन्नती कशी करावी हे आयुर्वेदात सांगितले. असंख्य ऋषीमुनींनी हजारो वर्षांच्या संशोधनातून आयुर्वेदिक अनेक ग्रंथ, संहिता लिहिल्या आहेत. या सर्व ग्रंथांमधून विविध रोगांची माहिती, तसेच वनस्पतींचे औषधी उपयोग, विविध धातू व अधातूंचे म्हणजेच मेटल्स व नॉन मेटल्स यांचे औषधी उपयोग, तसेच प्राणिज पदार्थांचे औषधी उपयोग यांची माहिती मिळते. आयुर्वेदाची परंपरा अतिशय प्राचीन आहे. श्री महादेव व पार्वती देवी या आयुर्वेदिक ग्रंथांचे अधिष्ठान आहेत. श्री शिवपार्वती देवी यांच्या संवादातून आयुर्वेदाच्या इतिहासाची माहिती आपल्याला मिळते. भगवान शिवशंकर पार्वती देवींना सांगतात की अतिशय दुर्लभ अशा आयुर्वेदाचे स्मरण ब्रह्मदेवाने केले. दक्ष प्रजापतीने ब्रह्मदेवांकडून हे ज्ञान प्राप्त केले. अश्विनी कुमार म्हणजे देवांचे वैद्य हे दक्ष प्रजापतींचे शिष्य झाले व त्यांनी आयुर्वेदाचे ज्ञान ग्रहण केले. देवांचा राजा इंद्र यानेही आयुर्वेदाचे ज्ञान प्राप्त करून घेतले. नंतर अत्री वगैरे ऋषींनी अश्विनी कुमारांकडून हे ज्ञान ग्रहण केले. यानंतर प्रत्येक ऋषींचे अनेक शिष्य निर्माण झाले. या शिष्यांमध्ये अग्निवेश, चरक, सुश्रुत हे सर्वोत्तम शिष्य होते. या अनेक ऋषीमुनींनी संशोधन करून अनेक ग्रंथ लिहिले. अशा रीतीने आयुर्वेदाचा प्रसार पृथ्वीवर झाला. पुराणामध्ये समुद्र मंथनाची कथा आहे. समुद्र मंथनातून 14 रत्ने बाहेर आली. यातील एक रत्न म्हणजे आयुर्वेदाची देवता श्री धन्वंतरी आहेत. धन्वंतरींच्या हातात अमृततुल्य औषधी कलश आहे. धन्वंतरी देव हे श्रीहरी विष्णूंचा अवतार मानला आहे. श्री धन्वंतरी हे आयुर्वेदाची देवता आहेत. तसेच आयुर्वेदशास्त्र निपुण वैद्यास धन्वंतरी असेही म्हणतात. काशीचा राजा दिवोदास हा आयुर्वेदात अत्यंत तज्ज्ञ होता. त्यामुळे या काशीच्या राजास दिवोदास धन्वंतरी असे म्हटले होते. या दिवोदास धन्वंतरींनी अनेक वर्षे संशोधन करून शल्यशास्त्र विकसित केले. दिवोदास धन्वंतरीच्या शिष्य परंपरेतील आचार्य सुश्रुत हे श्रेष्ठ शल्यविशारद म्हणजेच सर्जन होते. सुश्रुत संहिता हा ग्रंथ सर्जरीमधील प्रसिद्ध ग्रंथ आहे. अग्निवेश ऋषी व त्यांचे श्रेष्ठ शिष्य चरक ऋषी यांचा चरक संहिता हा कायचिकित्सेवरील म्हणजे जनरल मेडिसिन यावरील ग्रंथ प्रसिद्ध आहे. काश्यप मुनींची काश्यप संहिता हा ग्रंथ गायनेकोलॉजी व पेडियाट्रिक या विषयांवरील प्रसिद्ध ग्रंथ आहे. या काश्यप संहितेमध्ये वामदेवीय प्रसव ही सर्जरी वर्णन केली आहे, म्हणजेच आधुनिक काळातील लोअर सेगमेंट सिझेरियन सेक्शन. श्री रामायणामध्ये वर्णन आहे की दशरथ राजांचे वडील श्री अजराजा यांचा जन्म वामदेव ऋषींनी या सर्जरीद्वारे केला, म्हणून याला वामदेवीय प्रसव असे म्हणतात. हजारो वर्षांपूर्वी आयुर्वेदाच्या 8 ब्रँचेस होत्या. या 8 विषयांचा अभ्यास भारतात गुरुशिष्य परंपरेने होत असे.
यावर अनेक ग्रंथांची निर्मिती झाली होती. परंतु मध्ययुगामध्ये नालंदा व तक्षशिला या विद्यापीठांचा नाश झाला. त्यामुळे आयुर्वेदातील अनेक ग्रंथ नष्ट झाले. यामुळे भारतीय वैद्यकशास्त्राची अत्यंत हानी झाली. आज जे आयुर्वेदशास्त्र भारतात अस्तित्वात आहे ते अतिशय अल्प प्रमाणात उपलब्ध आहे. आयुर्वेदाच्या 8 शाखा म्हणजेच ब्रँचेस आहेत. 1. कायचिकित्सा म्हणजे जनरल मेडिसिन. 2. बालचिकित्सा म्हणजे गायनेकोलॉजी अँड पेडियाट्रिक्स. 3. ग्रहचिकित्सा म्हणजे मायक्रोबायोलॉजी म्हणजे सूक्ष्म जीवजंतूंपासून होणाऱ्या रोगांची चिकित्सा. तसेच मेडिकल ॲस्ट्रॉलॉजी म्हणजेच वैद्यकीय ज्योतिषशास्त्र. 4. ऊर्ध्वांग चिकित्सा म्हणजे कान, नाक, घसा व दात यांच्या रोगांची चिकित्सा. 5. शल्यचिकित्सा म्हणजे सर्जरी. 6. दंष्ट्रा चिकित्सा म्हणजे विषारी साप, प्राणी चावल्यानंतर विषबाधेपासून मुक्त करणारी चिकित्सा. 7. जरा चिकित्सा म्हणजे जेरिॲट्रिक्स. च्यवन ऋषी या विषयात तज्ज्ञ होते. वृद्धत्व लवकर येऊ नये म्हणून करावयाची चिकित्सा तसेच वृद्धत्वामधील रोगांची चिकित्सा म्हणजे जरा चिकित्सा. 8. वृषचिकित्सा वंध्यत्व निवारणाची चिकित्सा म्हणजे स्त्री व पुरुष दोघांमधील इन्फर्टिलिटी दूर करण्यासाठीची चिकित्सा. या सर्व 8 विषयांवरील अनेक संहिता प्राचीन काळी उपलब्ध होत्या. इफ यू लाईक दिस व्हिडिओ प्लीज शेअर इट. सर्वेपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया.